सलमान खान, ॲलिस्टर परेरा आणि आता ॲडव्होकेट जान्हवी गडकर या तिघांमध्ये दोन गोष्टी समान आहेत। हे सगळे मुंबईच्या हायफाय सोसायटीचे अविभाज्य घटक आहेत आणि यांच्या परदेशी गाड्यांखाली लोकांनी जीव गमावलाय। सोमवारी रात्री पेशानं वकील असणारी जान्हवी गडकर दारूच्या नशेत ईस्टर्न फ्रीवेवर आली। आपली ऑडी गाडी तिनं विरुद्ध दिशेनं हायवेवर घातली आणि काही क्षणात तिच्या उंची गाडीनं समोरून येणाऱ्या टॅक्सीचा पार चेंदामेंदा केला। अपघाताची तीव्रता बघितल्यावर वेगळं सांगण्याची गरज नाही। भिवंडीहून घरी परत येणाऱ्या साबुवाला परिसरातल्या दोघांनी आपला जीव गमावलाय। प्रिलिमिनरी एव्हिडन्सेस आहेत त्याप्रमाणे असं दिसतंय की त्यांनी अल्कोहोल कंझ्युम केलेलं होतं। इंज्युअर्ड आहेत, एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे। 2 जणांचे मृत्यू झालेला आहे। नोमान साबुवाला कालच 10वीची परीक्षा चांगल्या मार्कांनी पास झाला। त्याचे आई वडील 2 बहिणी आनंद सेलिब्रेट करण्यासाठी भिवंडीच्या एका धाब्यावर गेले होते। जेवण उरकून घरी परत येताना जान्हवी गडकरच्या गाडीच्या रूपानं काळानं घाला घातला। प्रोग्राम करने के लिए बच्चा पास हुआ था, उसकी खुशी में होटल में खाना खाने के लिए गए थे, तो रिटर्न आने के टाइम पे ये हादसा हो गया। दारू पिऊन गाडी चालवल्यावर काय कारवाई होऊ शकते याची वकिली करणाऱ्या जान्हवी गडकरला पूर्ण कल्पना आहे, पण तरीही तिनं दारू पिऊन गाडी चालवली आणि तिच्या गाडीखाली दोघांचे प्राण गेले। याचा अर्थ सरळ आहे, कायद्याची पुरेशी भीतीच समाजाच्या उच्चभ्रू वर्गाला उरलेली नाही। त्यामुळे कठोर कायदा आणि त्याहूनही कठोर अंमलबजावणीची गरज आहे। प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।